मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांनो, आता इकडे प्रीतम आणि प्रिया आदित्य पारूला भेटायला आलेले असतात। फटाके जोरदार वाजत असतात तर प्रीतम बाहेर फोनवरती बोलत असतो। फटाक्यांचा आवाज त्याचबरोबर छोट्याशा चाळीमध्ये हे चाललेलं सेलिब्रेशन पारूकडे आलेले प्रीतम आणि प्रिया खूप जास्त एन्जॉय करत असतात। आता तेवढ्यातच त्या चाळीतील काही बायका प्रीतम समोर येतात आणि अगदी आल्याबरोबर त्याचे पाय पकडायला लागतात, त्याचे आभार मानत असतात। प्रीतम त्या दोघींना सुद्धा म्हणत असतो, अहो तुम्ही काय करताय, प्लीज असं काही करू नका। नाही दादा, आज तुम्ही ना अगदी श्रीकृष्णासारखेच आमच्याकरिता धावून आलात बघा। आज तुम्ही जर नसतात ना तर काय झालं असतं, आमची दिवाळी अजिबात साजरी झाली नसती। त्या सावत्याला तुम्ही चांगलाच धडा शिकवला बघा। पण इकडे प्रीतम म्हणत असतो, पण तुम्ही त्या मुलाची एवढी अरेरावी का आणि कशामुळे सहन करताय बरं? तुम्ही पोलीस कंप्लेंट करायला हवी होती ना। तेव्हाच त्या मावशी म्हणत असतात, अहो दादा काय सांगायचं, पोलीस कंप्लेंट सुद्धा करून बघितलं पण त्याचा काही उपयोग होत नाही। पोलीस कंप्लेंट करून झाली, सगळं काही करून झालं पण काही फायदा नाहीये बघा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक सांगू का, पोलीस सुद्धा त्याचंच ऐकतात बघा। मग तुम्ही काम काय करता? अहो आम्ही ना आता घरगुती मसाले बनवतो आणि ते विकतो। आता हिचा ना नवरा किर्लोस्कर कंपनीमध्ये कामाला होता, पण कोरोनामध्ये बिचारा तो सुद्धा वारला। त्यामुळे हिचे हाल तर अगदी कुत्रे खायनासे झालेत बघा, असं त्या मावशी सगळं काही प्रीतमला सांगू लागल्या। पण मला एक गोष्ट सांगा, किर्लोस्करांकडून तुम्हाला इथे मोबदला मिळालाच असेल ना? अहो हो, किर्लोस्कर लोक खूप चांगले आहेत बघा, त्यांच्याकडून मोबदला सुद्धा मिळाला होता। पण इथे तो मध्येच सावत्या आला आणि सावत्याने इथे सगळे काही पैसे सगळं काही मध्येच उकळवलं बघा, आणि त्याने काही पैसे आमच्यापर्यंत पोहोचूच दिले नाही बघा, असं सुद्धा आता इकडे त्या मावशी सांगू लागल्या। कंपनीकडून त्याने खूप काही पैसे घेतले, आमच्या हाताला फक्त 5-5 हजार रुपये दिले आणि आमच्या हाताला पाणी पुसलं बघा त्याने। प्रीतम म्हणत असतो, माफ करा पण त्या सगळ्या गोष्टीबद्दल मी आता काही तर करू शकत नाही, पण तुम्हाला मी काहीतरी मदत करू शकतो। एखादा छोटा मोठा गृहउद्योग मी तुमच्याकरिता नक्कीच टाकून देऊ शकतो। तेव्हा त्या मावशी म्हणतात, हो दादा, आम्ही घरगुती मसाल्याची कामं खूप छान करतो, त्या रिलेटेड एखादा मसाल्याचा गृहउद्योग असेल तर तो आम्हाला नक्की सांगा। तेव्हा प्रीतम म्हणतो, चालेल, अगदी 2 दिवसामध्येच तुमच्याकरिता इथे मसाल्याचा गृहउद्योग आम्ही इथे साजरा करू किंवा टाकून देऊ, त्याकरिता तुमची सोय होईल। तेव्हाच एक मावशी म्हणत असतात, खूप खूप आभार बघा तुमचे, आमच्याकडून ही दिवाळीची छोटीशी भेट, असं म्हणून पुन्हा प्रीतमला आभार मानून त्या निघून जातात। इकडे आता प्रीतम म्हणत असतो, खरंच किर्लोस्कर कुटुंबाने किती मोठं नाव कमावलेलं आहे। तर आता त्याला फोन आलेला असतो आणि तो फोनवर एका क्लायंटशी बोलत असतो। आदित्य नसल्यापासून बऱ्याच गोष्टी इकडे प्रीतम पाहत असतो। तेवढ्यात प्रिया घरातून बाहेर येते आणि प्रीतमला म्हणत असते, अरे काय करायचं प्रीतम, बघ ना रे, ही पारू मला किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये कशालाच हात लावू देत नाही। काय करणार आहे मी कशालाही मदत करायला लागले तर ती अजिबात मला मदत करू देत नाही। तेव्हाच प्रीतम म्हणतो, अगं ती पारू आहे, पारू तुला नाही माहिती, ती पारू आहे, तिला सगळं काही येतं। तुला एक गोष्ट सांगू का, आपल्या घरामध्ये सुरुवातीपासूनच इथं सावित्री मावशी सगळं काही बघायच्या, पण जेव्हा पारू या घरामध्ये आली आणि तिने किचनचा ताबा घेतला, मग तिने स्पष्टपणे त्यांना सुद्धा सांगितलं की इथे मी आहे तोपर्यंत तुम्हाला किचनमध्ये यायची काहीच गरज नाही, म्हणून पारू सगळं किचन सांभाळायची। मग आत्ता ती कशी काय इकडे तुला किचनमध्ये एंट्री करू देईल बरं? तेव्हाच आता प्रिया म्हणत असते, पण प्रीतम तुला एक गोष्ट सांगू, इथे आल्यापासून खूप आनंद वाटतोय बघ, आपण ह्या दोघांना भेटलो, खूप आनंद झालाय बघ, असं वाटतंय की इथेच बंगल्यामध्ये जाऊच नाही, इथे ह्या चाळीत आणि इथे ह्या दोघांबरोबरच राहून दिवाळी सेलिब्रेशन करावं। तेव्हाच प्रीतम म्हणत असतो, हो ते सुद्धा तू अगदीच बरोबर बोलतेस, मला सुद्धा तसंच वाटतंय, आजचा बघता बघता दिवस कसा गेला ते कळलंच नाही। मग प्रिया काय करायचं, थांबायचं का इथेच, आपण इथे थांबून दिवाळी साजरी करू। तेव्हाच आता प्रिया म्हणत असते, नाही प्रीतम, आपल्याला असं नाही करता येणार, कारण ते बंगल्यामध्ये आदित्य दादा आणि पारू नसताना आपल्याला त्यांची जागा सांभाळणं आणि सगळ्या गोष्टी करणं खूप जास्त गरजेचं आहे। आता सगळ्यात जास्त गरज आपली आपल्या बंगल्यामध्ये आहे, नाहीतर जे दिशा नावाचं वादळ आहे ना ते कधी काय करेल सांगता येत नाही। तेवढ्यातच आता इथे आदित्य आलेला असतो। आता आदित्य आल्याबरोबर प्रीतमला घट्ट मिठी मारतो आणि तेव्हा इकडे तो म्हणत असतो, असं वाटतंय की मी बाबालाच घट्ट मिठी मारलेली आहे, काय रे बाबांचा परफ्यूम वगैरे लावून आलास की काय, असं प्रीतम आदित्यला म्हणतो। तेव्हा आदित्य म्हणत असतो, नाही रे छे,
मग खरं खरं सांग, हा बाबाचा परफ्यूमचा वास तुझ्या कपड्यांना कसा? तेव्हाच आदित्य म्हणतो, मला बाबा भेटले होते, बाहेर बाबांची आणि माझी भेट झाली, असं तो आता प्रीतमला सांगत असतो. सांगू का प्रीतम, आज मला तुमच्या पायगुणांमुळे इथे बाबा बाहेर भेटले. काय सांगतोस काय? खरंच? हो, आज बाबांना मी भेटलो आणि खूप आनंद झाला. हे सगळं काही तुम्हा दोघांमुळे शक्य झालेलं आहे, असं आदित्य त्या दोघांना म्हणतो. तेव्हा आता तो म्हणत असतो, खरं सांगतोयस? अरे वा, ही तर खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. बरं चला ना, इथे बाहेर काय करतोय आपण, आतमध्ये जाऊयात ना. आता इकडे लगेच प्रीतम सांगत असतो, पण दादा तुला एक गोष्ट सांगू, मध्यंतरी कोरोनाची जी लाट आली होती तेव्हा आपण इथे कामगारांना मोबदला दिला होता, काही धनादेश, काही पैसे दिले होते, पण जो कोळी आहे ना त्याने मध्येच बरेच पैसे इथे उकळले आणि त्याने कामगारांपर्यंत 1 रुपया नाही पोहोचू दिला. तेव्हाच आदित्य म्हणतो, हो तू बोलतोयस ते अगदीच बरोबर असू शकतं, कारण तो कोळी एक नंबरचा खडतूस माणूस आहे. तुला एक गोष्ट सांगू का, त्या सावत्याचा ना आपल्याला जरा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागणार आहे. तेव्हाच प्रीतम म्हणतो, तू नको काळजी करू, कामगारांसाठी मी आता सध्या तरी एक गृहोद्योग टाकून द्यायचं ठरवलेलं आहे. तेव्हा आदित्य म्हणतो, बरं ठीक आहे, जे काही करशील ना ते जरा विचार करून आणि काळजीने आणि सावकाश कर. तेव्हाच प्रीतम म्हणतो, हो दादा तू अजिबात काळजी करू नकोस, काही जरी झालं तरी सुद्धा किर्लोस्करांचं नाव आपण खराब होऊ द्यायचं नाही, जी काही माणसं जोडलेली आहेत ती व्यवस्थित जपून ठेवायची. तेव्हाच आदित्य म्हणतो, बरोबर आहे तुझं म्हणणं, मी पटकन जातो आणि फ्रेश होऊन येतो. असं म्हणून आदित्य फ्रेश होण्यासाठी जातो. तर इकडे आता प्रीतम आणि त्याचबरोबर प्रिया हे दोघे जण सुद्धा तिथेच उभे असतात. आदित्यचं त्या दोघांना सुद्धा फार कौतुक वाटत असतं. जो आदित्य कधी कारच्या खाली पाय सुद्धा टाकलेला नसतो, तो आज इथे स्वतःच्या हिमतीवर स्वाभिमान जपण्यासाठी अक्षरशः डिलिव्हरीचं काम करत असतो. तर आपण संध्याकाळची खूप उशिराची वेळ असते आणि इकडे अहिल्या तिच्या खोलीमध्ये असते. आतापर्यंत प्रीतम प्रिया घरी आले नाहीत म्हणून ती थोडीशी काळजीतच असते. तेवढ्यातच आता तिचा फोन वाजतो आणि फोन आलेला असतो गुरुजींचा. आता त्याचे बाबा म्हणतात, काय ग, कोणाचा फोन आहे? तेव्हाच आपण पाहतो की इकडे अहिल्या म्हणत असते, गुरुजींचा फोन आहे. आता गुरुजी म्हणत असतात, इथे तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हाच अहिल्या म्हणते, बोला ना गुरुजी, काय झाले, काय सांगायचं आहे? एक गोष्ट सांगू, तुझ्या घरामध्ये जी सून लक्ष्मीच्या पावलांनी आलेली आहे तिच्याच हातून आजचं लक्ष्मीपूजन व्हायला हवं. जिच्या हातामध्ये तुझ्या घराचं उत्तरदायित्व जाणार आहे ते तिच्याच हातून हे लक्ष्मीपूजन पार करायचं आहे, हे लक्षात असू दे. तेव्हाच इकडे ती म्हणत असते, हो गुरुजी, नक्कीच लक्षात ठेवेल, कारण हे बघ, तिच्याच पावलांनी इथे आता गृहप्रवेश होईल, तिच्याच पावलांनी लक्ष्मी घरामध्ये नांदेल आणि तुम्हा सगळ्यांना लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल, असं तू कर. तेव्हाच आता इकडे ती म्हणत असते, हो गुरुजी, तुम्ही सांगाल, तुम्ही म्हणाल तसंच मी करणार आहे. तेव्हाच आपण पाहतो की आता श्रीकांत म्हणत असतात, काय म्हणाले गुरुजी? तेव्हा अहिल्या म्हणते, गुरुजी म्हणाले की घरच्या सुनेने आणि मुलानेच इथे आता लक्ष्मीपूजन करणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. तेव्हा आता लगेच अहिल्या म्हणत असते, हो, प्रिया आणि प्रीतम या वर्षीचं लक्ष्मीपूजन करतील, असं म्हणून ती निघून जाते. श्रीकांतला असं वाटत होतं की आता यावेळी तरी कमीत कमी ती म्हणेल, आपण आदित्य आणि पारूला घरी बोलावू, पण तसं मात्र काहीच झालं नाही. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता दिशाने ऐकलेल्या असतात. तर दुसऱ्या बाजूला पाहतो की आता खूप संध्याकाळी उशिराची वेळ असते आणि प्रीतम प्रियाने आदित्य पारूला बाय करून तिथून निघालेले असतात. ते दोघे सुद्धा आता घराच्या दिशेने निघालेले असतात. आता प्रिया म्हणत असते, खरं सांगू का प्रीतम, आज मी खूप जास्त खुश आहे. आज आपण एवढे आनंदात असल्याचं कारण एकच आहे आणि ते म्हणजेच की काही जरी झालं ना तरी सुद्धा आता इकडे आपल्याला खूप जास्त आनंद झाला आहे. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता जी काही दिशा आहे, दिशा इकडे दामिनीकडे आलेली असते आणि दिशा दामिनीकडे आल्यानंतर आपण पाहतो की ती म्हणत असते की काय चाललेलं काय आहे. आणि त्याचबरोबर इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक आहे आणि ती म्हणजे की तुम्ही या घरच्या मोठ्या सूनबाई आहात. तर इकडे काही जरी झालं तरी सुद्धा या वर्षीचा जो काही मान आहे इकडे तो तिला मिळालाच नाही. म्हणजे बघा ना कशा पद्धतीने या घरचं लक्ष्मीपूजन इथे अहिल्यादेवी आणि श्रीकांत काकांच्या नंतर तुम्हाला हवं होतं ना, पण तसं अजिबात झालं नाहीये. तर या वर्षीचं लक्ष्मीपूजन जे आहे ते इकडे प्रिया आणि त्या प्रीतमला मिळालेलं आहे. आणि अहो एक सासूमा, मग मला एक गोष्ट सांगा, त्या प्रिया आणि प्रीतमपेक्षा तुम्ही सरस नाही का या वर्षीचं लक्ष्मीपूजन करायला? तेव्हाच आता इकडे दामिनी म्हणत असते,
हो, अगदीच बरोबर बोलतेस तू. ती कोण कुठली प्रिया गावाकडून आली आणि तिला इकडे लक्ष्मीपूजनाचा मान मिळतोय असं मी अजिबात होऊ देणार नाही. पण तुला एक गोष्ट सांगू का, त्या प्रियाबरोबर कशी डील करावी ना ते मला कळतच नाही. तेव्हाच आता दिशा म्हणत असते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता तुम्ही बघाच कसं यावर्षीचं लक्ष्मीपूजनाचा मान हा तुमच्याकडेच येतो. काही जरी झालं ना तरी सुद्धा यावर्षीचं जे काही लक्ष्मीपूजन आहे ना ते तुमच्या हातूनच होणार आहे याची मी तुम्हाला खात्री देते. तेव्हाच आता इथे दामिनी म्हणते, पण ते कसं होणार आहे, कसं करणार आहे ते तरी सांग. तेव्हा दामिनी म्हणते, त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. काहीच गरज नाही त्याची काळजी करण्याची. लक्ष्मीपूजन तर तुमच्या हातूनच होणार. हो बाई, अगदीच मी त्याची वाट बघते. कधी एकदाचा मला मान मिळतोय आणि कधी एकदाचं मी लक्ष्मीपूजन करते, तेच तर हवंय मला. हो एक्सासोमा, तुम्ही नका काळजी करू. यावर्षीचं लक्ष्मीपूजन तुमच्याच हातून होणार आहे. ती फडतूस प्रिया, तिला काय कळतंय? हो, कानामागून आली आणि ती कट झाली. आता मला एक गोष्ट सांग, इथे वहिनीच्या पाठीमागे कोण असायला हवंय? मीच तर असायला हवी ना. पण तसं तर अजिबातच नाही. ही लोक तर पुढेच करतायत. ही लोक फक्त आणि फक्त इथे त्यांचंच नाव इथे गाजवतायत. काही जरी झालं तरी सुद्धा त्यांनाच लक्ष्मीपूजन करायचं असतं. मला तर ह्या घरामध्ये मानच नाही, पण ह्या वर्षीचा मान तुम्हालाच मिळेल. आता आपण पाहतो की दिशाने जे काही काम एका माणसाला लावलेलं असतं ते काम आता ती माघारी घ्यायला लावत असती. त्या टेम्पोवाल्या ड्रायव्हरला फोन करते आणि म्हणत असते, हे बघ. तेव्हा तो तिकडून म्हणतो, जस्ट माझ्या 2 मिनिटाच्या पुढंच अंतरावर इकडे प्रीतम प्रिया आहेत. असा उडवतो बघा मी त्यांना. तेव्हाच आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, नाही नाही नाही, 1 सेकंड, आत्ताच्या आत्ता गाडी थांबव, स्लो मध्ये घे आणि आत्ता जे काही काम करायचं आहे ते त्या दोघांना करायचं नाहीये, ते मारायचं नाहीये त्यांना. तेव्हाच आपण पाहतो की तो फोन ठेवला जातो आणि तो कचकन ब्रेक दाबतो. अगदी काही अंतराच्या ह्याच्यावरच प्रीतम आणि प्रियाचा जीव असलेला असतो. इकडे प्रिया जोरातच ओरडलेली असते. ती म्हणत असते की प्रीतम, हे बघ, थांबव गाडी पटकन. असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की तो टेम्पो थोडासा बाजूला जाऊन पोहोचलेला असतो आणि इकडे जी काही प्रीतम प्रियाची गाडी आहे आपण पाहतो की इकडे जो काही प्रीतम आहे तो म्हणत असतो, प्रिया शांत हो, काही झालेलं नाहीये, प्लीज शांत हो. त्याला सुद्धा काही सेकंदासाठी इथे धडकीच भरलेली असते. तो विचार करत असतो, ह्या सगळ्या गोष्टी अशा व्हायला नकोत, पण हे सगळं कसं झालंय हेच मला कळत नाही, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. तर आता प्रिया म्हणत असते, मला तर खूप भीती वाटली बघ प्रीतम. तेव्हा प्रीतम म्हणतो, तू नको काळजी करू, सगळं व्यवस्थित आहे, आता आपण पोहोचू लगेचच घरी. तर इकडे दुसऱ्या बाजूला श्रीकांत एका हॉलमध्ये सोफ्यावर बसलेले असतात. तर आता इकडे अहिल्या वाट बघत असते प्रीतम आणि प्रियाची. आता काहीतरी विषयाला वळण द्यायचं, त्याचबरोबर इथे अहिल्याच्या मनातील सगळ्या गोष्टी बाजूला काढायच्या म्हणून मुद्दामच आता श्रीकांत विषय काढत असतात. ते म्हणत असतात, या वर्षीची आपल्या कामगारांना मिठाई मात्र कोण वाटणार आहे, कधी वाटायची ग? तेव्हा लगेच इकडे मध्येच दिशा म्हणत असते, दरवर्षी आदित्य वाटतो, तो नाहीये यावर्षी, मग त्याला बोलू का मी फोन करून? तेव्हाच इकडे अहिल्या म्हणते, त्याची काही गरज नाहीये. मग लगेच आता इकडे ती म्हणत असते, त्याची काही गरज नाही तर ठीक आहे, मग मी वाटू का मिठाई? तेव्हाच आपण पाहतो अहिल्या म्हणत असते, त्याचीही काही गरज नाही. मग लगेच आता दामिनी स्वतःकडे बोट करते, पण तोवर अहिल्या म्हटलेली असते की यावर्षी मिठाई इथे प्रिया आणि प्रीतम वाटणार आहेत. असं म्हटल्याबरोबर ते दोघे जण आता आतमध्ये आलेले असतात. ते दोघे आतमध्ये आल्यानंतर एकतर त्यांना उशीर झालेला असतो आणि उशीर झाल्यामुळे आता दामिनी दिशा लगेच उठून उभ्या राहतात आणि त्यांच्यासोबत प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात करतात. आता इकडे दामिनी म्हणत असते, काय रे, कुठे गेला होता तुम्ही एवढ्या उशिरापर्यंत? अगं काकू, तुला तर सांगून गेलो होतो ना मी शॉपिंगसाठी चाललोय म्हणून. तेच आम्ही खरेदीलाच गेलो होतो. अच्छा, शॉपिंगला गेला होतात का? कसली शॉपिंग? अगं दिवाळीची, लक्ष्मीपूजनाची शॉपिंग, त्याकरिता गेलो होतो ना. अच्छा, त्याकरिता गेला होतात. काय काय आणलंय सांग बरं मग लक्ष्मीपूजनासाठी, आणि बॅग्स वगैरे कुठे आहेत? असं म्हटल्यानंतर आता इकडे श्रीकांत त्यांना खानाखुणा करत असतात, कारण श्रीकांतने ऑलरेडी सांगितलेलं असतं की हे मूव्ही पाहायला गेलेत म्हणून. तेव्हा श्रीकांत म्हणतात, अरे प्रीतम आणि प्रिया, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही तरी ते मूव्ही पाहायला गेला होतात ना, मग कसा होता मूव्ही? एन्जॉय केला की नाही? तेव्हाच आता दिशा म्हणत असते, हो का, तुम्ही दोघे जण मूव्ही पाहायला गेला होतात? काय आहे ना, आम्ही फक्त ना विंडो शॉपिंगच केली. तेव्हाच आता दामिनी म्हणते, अच्छा अच्छा, विंडो शॉपिंगच केली का, काहीच नाही घेतलं? अच्छा अच्छा, बरं बरं, ठीक आहे ठीक आहे.
नाही ते काय आहे ना, आम्ही मूव्हीला गेलो होतो, ते विसरलोच, गडबडीमध्ये विसरलोच बघ काकू. अच्छा अच्छा, मूव्हीला गेला होतात का? बरं 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 बरं, ठीक आहे ठीक आहे. पण वहिनी मला एक गोष्ट सांगा, हे कुठला मूव्ही बघायला गेले होते? हे मूव्ही पाहायला गेले होते ना, मग ह्यांना विचारा ना वहिनी, कुठला मूव्ही बघायला गेले होते हे? वहिनी वहिनी विचारा ना तुम्ही. तेव्हाच आता आपण पाहतो की इथे श्रीकांत म्हणत असतात, त्याचं काय आहे ना, मूव्ही पाहायला गेले होते, मग आता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे का? नाही ना. हे बघ, नाही, दादासाहेब म्हणाले की तुम्ही मूव्हीला गेला होतात म्हणून म्हटलं. मूव्हीचं नाव वहिनी विचारा ना तुम्ही, मूव्हीचं नाव कोणतं आहे विचारा. असं आता दामिनी मुद्दामच अहिल्याला इथे टोमणा मारत असते आणि मुद्दामच विचारायला सांगत असते. तेव्हाच आपण पाहतो की इकडे तर श्रीकांत दामिनी इथे अहिल्याला म्हणत असतात, हे बघा अहिल्या, प्लीज आत्ता वाद नकोय, कारण आता सणासुदीचे दिवस आहेत, त्यामुळे प्लीज शांत बस. त्यामुळे अहिल्या काहीच बोलत नाही. तर आता श्रीकांतच पुढाकार घेतात आणि म्हणत असतात, ए पोरांनो, एक काम करा, इथे थकला असाल ना, जा लवकर आराम करा. तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचं आहे, लक्ष्मीपूजनाची सगळी तयारी करायची आहे. त्याचबरोबर उद्या आपल्या पूर्ण स्टाफला मिठाईसुद्धा वाटायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दोघांना करायच्या आहेत. त्यामुळे आत्ता जा, रिलॅक्स व्हा आणि आराम करा. जा बरं पटकन. असं म्हणून लगेच ते आता दोघेजण निघून जातात. इकडे मात्र ते दोघे निघून गेल्यानंतर अहिल्या मात्र त्या दोघांना काहीच बोलत नसते. आणि हे थोडंसं शॉकिंगच असतं, कारण अहिल्याला समजलेलं असतं की हे दोघे फक्त आदित्य पारूला भेटायला गेलेत. इथे प्रियाने तिच्या पदराच्या आडमध्ये कसला तरी बॉक्स लपून आणला होता, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आता आपण पाहतो इकडे प्रिया आणि प्रीतम खोलीमध्ये आलेले असतात. दोघे खोलीमध्ये आल्यानंतर इकडे प्रिया प्रीतमवर चिडते आणि म्हणत असते, काय हे प्रीतम, अरे आपण शॉपिंगसाठी गेलो होतो, मग कमीत कमी 1-2 बॅग्स तरी आपल्या हातामध्ये हव्या होत्या ना, आणि म्हण की शॉपिंगला चाललोय. काय हे प्रीतम? अगं हो हो हो, मी विसरलो गो, मी खरंच विसरलो, सॉरी, पण तू तरी कुठे आठवण करून दिलीस ग? अरे असं कसं विसरलायस तू? पण मला एक गोष्ट सांग, तू तरी इथे आठवण करायचीस ना. एरवी तुम्हा बायकांना शॉपिंग म्हटलं की खूपच हुरूप येतं. मग आज काय झालं होतं? अरे ऑब्व्हियसली इथे आदित्याने पारूला भेटायला जाणार म्हटल्यावर कसं काय शॉपिंगचं लक्षात येईल, आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा काय लक्षात येणार? तेव्हाच आपण पाहतो की आता दादासाहेब म्हणजे श्रीकांत इथे आलेले असतात आणि ते म्हणत असतात, अरे काय हे तुम्ही पोरांनो, शॉपिंगसाठी जाताय म्हणून तुम्ही इथे फुल ऑफ प्लॅनिंग तरी करून जायचं ना, किंवा आल्यानंतर तशा गोष्टी तरी इथे करायच्या. काय आहे हे सगळं काही? असं बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे जी काही प्रिया आहे ती म्हणत असते, हो ते तर आमचं चुकलंच, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुम्ही तिकडे आदित्यला आणि पारूला भेटायला गेलात ना, ही गोष्ट मात्र इथे अगोदरच अहिल्याला माहिती होती. काय सांगताय काय बाबा? मग तरीसुद्धा आई एवढी शांत आणि एवढी गप्प का होती? तेव्हाच ते म्हणतात, नाही कळतंय मला ती एवढी शांत आणि गप्प का होती ते. ती आमच्यावर ओरडली नाहीये हो, आईने आम्हाला जाब नाही विचारला. तेव्हा श्रीकांत म्हणतात, हो ती ओरडली नाही, कारण याचा अर्थ असा आहे की आता तिथे अहिल्या इथे दिशा होती आणि दिशासमोर तुम्हाला ओरडणं, जाब विचारणं हे बरोबर दिसलं नसतं, आणि तोच इथे आपल्या सगळ्यांचा वीक पॉईंट ठरला असता, म्हणून कदाचित तिने तुम्हाला काहीच विचारलं नसावं. घरच्या भांडणामुळे बाहेरच्यांना आनंद झालेला अहिल्याला अजिबात आवडत नाही. ते म्हणत असतो, वाचलं बाबा. हो तुम्ही अहिल्यापासून वाचलाय, पण माझ्यापासून कसं वाचवणार आहात? तुम्ही मगाशी काहीतरी लपून आणले, ते मी पाहिलंय. काय काय आहे काय? नाही बाबा, ते काही नाही कसं काही नाही, माझ्या पारूने इथे माझ्यासाठी नक्कीच काहीतरी दिलं असेल. चल दाखव लवकर. चला आणा लवकर इकडे, द्या ते द्या, काय आहे ते द्या. तेव्हा लगेच त्या प्रियाच्या हातून डब्बा घेतात आणि त्यातील एक लाडू काढून त्याची चव चाखतात. तेव्हा दादासाहेबांना पारूच्या हातची चव आठवते. त्यांना खूप आनंद होत असतो की पारूच्या हातची चव अजून तरी बिघडलेली नाहीये. तेव्हा इकडे ते म्हणतात, आण तो सगळा डब्बा इकडे. तेव्हा प्रिया म्हणत असते, बाबा काही नाही ग बाबा, आण इकडे. त्या लाडवाची चव सुद्धा अहिल्याला चाखू दे एकदा. तेव्हाच इकडे ते म्हणत असतात, नाही बाबा नको प्लीज. अगं असं काय करतेस? हे लाडू खाल्ल्यानंतर इथे त्यांना सुद्धा आनंदच होईल. पण मला एक गोष्ट सांग, कशा आहेत रे आदित्य आणि पारू? बाबा त्यांना आपली सगळ्यांची खूप जास्त आठवण येते. ते दोघे सुद्धा आपल्याला खूप मिस. सगळं ऐकल्यानंतर दादासाहेबांना मात्र खूप वाईट वाटत असतं. तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच तुम्हाला या झीची सिरियल कोणती पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाचा मान नेमका कोणाला मिळेल? इथे प्रिया प्रीतमला मिळेल की खरंच आदित्य आणि पारू लक्ष्मीपूजनासाठी परत येतील? हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहत रहा पारू. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.